नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी संयुक्त गट ब आणि क परीक्षा तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये इतिहास या विषयामध्ये काही स्टेटमेंटवर आधारित क्वेश्चन्स येत असतात, ज्यामध्ये समाज सुधारकांचे किंवा विचारवंतांचे स्टेटमेंट विचारले जातात. असाच एक प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा. त्या क्वेश्चन्स मी तुम्हाला डिक्टेट करतोय. देशाची खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे मत कोणाचे आहे? असा प्रश्न 2021ला संयुक्त गट ब पूर्व परीक्षेत विचारलाय. आता असे जे स्टेटमेंट असतात हे युनिक स्टेटमेंट असतात आणि एकच स्टेटमेंट एका व्यक्तीने केलेलं असतं. जर ते एकापेक्षा अधिक व्यक्तीने केलं असेल तर त्याला युनिकनेस नसते. म्हणून ना इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतात, ऑप्शन नंबर 1 आणि 2, ज्यामध्ये अ ड अ ब असं दिलाय. आता एकच स्टेटमेंट दोन व्यक्ती म्हणू शकणार नाही, त्यामुळे एलिमिनेट झालंय. त्याच्यानंतर ऑप्शन तुमच्याकडे 3 आणि 4 मध्ये सिंगल सिंगल आहे, तेच त्यापैकी एक उत्तर असेल. ॲक्च्युअल मध्ये हा प्रश्न कॅन्सल झाला होता, कारण की यामध्ये राघव भांडारकर ऐवजी गोग भांडारकर दिलं होतं त्यामुळे. पण असे जर प्रश्न आले तर तुम्ही या टेक्निकद्वारे तो सॉल्व्ह करू शकता. थँक्यू सो मच.